मित्रांनो, मी बबू आजी तुम्हाला आज मी कापण्या करून दावणार आहे. साहित्य काय काय घेतले ते तुम्हाला दावते. एक प्लेट गव्हाचं पीठ घेतले, एक वाटी बेसन पीठ घेतले, चवीचे मीठ घेतले, एक गूळ घेतलाय, गोड होईल तसं हळद घालायची. त्याच्यात 1 ग्लास पाणी घ्यायचं, त्यात गूळ टाकून विरघळून घ्यायचा. तर गोड होईल म्हणून यातला मी अर्धाच गूळ टाकणार आहे. गूळ विरघळून घ्यायचं आहे आणि मग मळायचं पीठ. हे पीठ गव्हाचं चाळून घेतलंय. ते बेसन पीठ 1 वाटी घालते. मीठ घालायचं चवीपुरतं. हळद घालायची. मिक्स करून हे घ्यायचं. गूळ विरघळून घेतलेला व्हायचं हे पाणी पिठात घालून मळायचं. पीठ असं एक जीव पर्यंत मळून घ्यायचं. 10-15 मिनिटं पीठ आपण मुरण्यासाठी ठेवून द्यायचं. आता हे पीठ मुरलंय 10-15 मिनिटं. आता गोळा करून ह्या सुक्या पिठामध्ये लाटून घेते. गोळा करून घेते. गव्हाच्या सुक्या पिठात गोळा बनवून लाटून घ्यायचं. हे जाडपर्यंत लाटायचं ना, लय पातळ बी लाटायचं. बेसन पीठ घातल्यामुळं कापण्या नरम पडतात म्हणून घालायचं वाजं बेसन पीठ. मोठी लाटणी बी लाटून घेतली. आता कापण्या पडते. काप करून घेतले. आता आडवं करायचं. हे काप पाडलंय. आता सुट्ट करायचं. गोळ्याचे आपल्या कापल्या पाडून झाले ते आता दुसरा गोळा घातला. त्याच पद्धतीनं लाटून घ्यायचं आणि कापण्या पाडून घ्यायच्या. शेवटचा गोळा राहिलाय त्याची बी लाटी बी लाटून घेते आणि कापण्या पाडून घेते. बाळानं या आपल्या कापण्या साऱ्या पाडून झाल्या. ती आता सुट्ट्या करते. त्याला का कडकडीत गरम झाले. त्यात आता कापण्या तळून घेते. एक बाजूने तळला की दुसरी बाजू पलटून घ्यायची. देते. आता प्लेट मध्ये काढून घेते. कापण्याला त्या साऱ्या ह्याच पद्धतीनं तळून घेते. उन्हाळ्याच्या सुट्टीला माझे नातवंड गावाला आले ते म्हणतात काहीतरी गोड खायला बनव म्हणून मी त्यांच्यासाठी कापल्या बनवले. ती रेसिपी आवडली असली तर तुम्ही पण बनवून खावा. चॅनलला सबस्क्राईब करा.